नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या किचनमध्ये नाश्त्यासाठी, आता श्रावण महिना सुरू आहे, मग श्रावण म्हटलं की जरा कांदा लसूण काही जणांकडे खात नाहीत, काही ठिकाणी 4 महिने कांदा खात नाहीत, काही ठिकाणी महिनाभर खात नाहीत. मग नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न असतो. मग आपण पोहे नेहमी, आज आपण आपल्या किचनमध्ये बटाटा पोहे करणार आहोत. खमंग असे बटाटा पोहे छानपैकी नाश्त्याला करणार आहोत. तर आता मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते आणि कृती दाखवते. आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. हे फोडणीसाठी तेल. आधी पहिले पोहे, हे पोहे घेतलेत मी. सर्वसाधारणपणे एका माणसाला असं मोठं हे घेतलं की एका माणसाला पोहे व्यवस्थित पुरतात. आता हे पोहे मी चाळणीत घेतलेत, म्हणजे ते चाळून आपल्याला धुवून घ्यायचे, म्हणून असे चाळणीत घेतलेत. फोडणीसाठी लागणारं तेल, हा बटाटा घेतला आहे उकडून चिरून. उकडून घेतला तरी चालतो किंवा कच्चा घेतला तरीही चालतो, पण शक्यतो उकडून घेतला की आपली रेसिपी पटकन होते, म्हणून हा बटाटा. त्यानंतर जिरं, हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता, ओली मिरची, मीठ, साखर, थोडासा लिंबाचा रस. आमचूर पावडर घातली तरीही चालते, ज्याला आवड असेल तसं त्याने घालावं. काही जण टॉमॅटोही घालतात, पण टॉमॅटो एवढं छान लागत नाही. लिंबू किंवा आमचूर पावडर छान लागते. नंतर ही कोथिंबीर आणि खोबरं. आणि वरून हवं असलं आपल्याला तर कुठे कोणाला लोणचं, पापड, जे काय हवं असेल ते वरती घ्यावं. आता मी आधी प्रथम काय करते तर तेल तापत ठेवते आणि पोहे धुवून घेते. पोह्यांना तेल व्यवस्थित लागतं, कमी चालत नाही, कारण पोहे तेल शोषून घेतात. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे बघा, छान धुवून घेतलेले आहेत. तर आपण आधी पहिल्यांदा फोडणी तयार करूया. कुठच्याही गोष्टीची खमंग फोडणी होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा मोहरी घालूया. की त्यावर जिरं टाकणार आहे. ह्याच्यात जिरं व्यवस्थित हवं, कारण हे आपल्या ह्याच्यात कांदा नसल्यामुळे जिरं आणि हिंग ह्याची फोडणी ही सुंदर लागते. त्याच्यामुळे त्याच्यात जिरं घातलं आहे मी. कढईमध्ये बाजूला हे असल्यामुळे प्रश्न येतो. त्यानंतर आता मी त्याच्यावर पहिली टाकणार आहे ओली मिरची. तयारी असली की झटपट सगळं होतं. स्टीमचा घेतलाय, आवाज येतो म्हणून हा घेतलाय. आता आपण त्यावर कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकला की तो सुद्धा चांगला जरा परतून झाला की त्यावर आपण काय टाकणार आहोत, बटाटा. आधी हिंग टाकते. हिंग टाकायचं आहे. हिंगसुद्धा या पोह्यांना व्यवस्थित लागतो आणि चांगला हिंग हवा. तर या हिंगावर मी बटाटा टाकणार आहे, म्हणजे या बटाट्याला आपल्या छान कोटिंग होतं फोडणीचं. कच्चा घातला तरीही छान लागतो, पण वेळ लागतो, म्हणून आपण मग असं उकडलेला असला की आपले पोहे झटकन होतात. पण पाहुणं यायचं असेल, ही आधी तयारी केलेली असेल तर आपलं झटपट होतं सगळं. तर मी त्याच्यावर हळद टाकणार आहे. किती सुंदर दिसतंय बघा हे सगळं. बटाटा आपला खमंग होतो. त्यावर मी हे पोहे टाकणार आहे, धुवून घेतलेले पोहे. बघा, खळखळी जसे चांगले धुवून घेतलेले. जास्त वेळ धुवून ठेवायचं नाही, फोडणी होईपर्यंतच आपले जेवढे पोहे धुवून होतील तेवढे बास होतात. त्यात ते जास्त मऊ पडतात म्हणून. पोहे टाकून झालेत वरती. त्यावर आता आपण चवीप्रमाणे साखर, नंतर मीठ, हातानं मीठ घालते आहे, चवीप्रमाणे मीठ, असं सगळं घातलेलं आहे. आता हे पोहे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत.
झटपट होणारा पदार्थ आहे आणि छान. जनरल पोहे कोणाला आवडत नाही असं होत नाही, बटाटा पोहा तर नक्कीच आवडतो, कारण विशेषतः बटाटे पोहे कमी होतात. त्यापूर्वी मी तुम्हाला वांगा पोहे पण दाखवलेत, दोडक्याचे पोहे पण दाखवलेत, तेही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणखीन कोणाला मऊ हवे असतील तर थोडा पाण्याचा हपका मारायचा. असे हे आपले गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार येतात. आपण त्याच्यावर कोथिंबीर, खोबरं हे आवडीनुसार तुम्हाला काय हवं असेल तेवढं घालू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे लिंबू रस मी घालणार आहे, थोडा चवीसाठी लिंबाचा रस. तो शक्यतो शेवटी घालायचा, आधी घातला तर काही वेळा कडूपणा येतो, म्हणून थोडासा लिंबाचा रस. आवडत असेल तर, हवाच असं काही शास्त्र नाही, पण आवडत असेल तर लिंबू रस किंवा आमचूर पावडरसुद्धा पोह्यात छान लागते. असे हे आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत. नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा. आपले नाश्त्यासाठी गरमागरम बटाटा पोहे तयार आहेत. मग आता ही माझी रेसिपी तुम्ही बघा, कसे केले पोहे ते. प्रत्येकजण करत असतो, पण प्रत्येकाच्या पद्धती थोड्या थोड्या वेगळ्या असतात. त्यातूनच आपण शिकत असतो. मीही अशीच शिकते आणि शिकत राहणार आहे. आणि लोक जसं म्हणतात अमुक करून दाखवा, तसं मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण आता बऱ्याच जणांच्या मागण्या आहेत की श्रावण आहे तर नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ दाखवा, म्हणून मी आज हे बटाटा पोहे दाखवले. तर नक्की माझा हा व्हिडिओ बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.